तर नमस्कार मंडळी. तर आपण आता चाललोय कोकण ट्रिपला. आजचा पहिला दिवस आहे आणि आज काय माहिती आता काय होतंय. आता सकाळ सकाळी आपण निघालोय मंचरला. आता वाजले 3 सकाळचे आणि आता कोण नाही इथं जवळपास. सही का अंधारच आहे आणि आता मीच आहे. लवकरच्या लवकर आपण निघूया. इकडे आपली बाईक आहे, आपल्या शॉपवरती लावायची बाईक. आणि तसं आपला मित्र पण पिकअप करायला येणार आहे, त्याच्याबरोबर जाऊया आपण कॉलेजला. चल येऊ का मंडळी. आपली बाईक इथं रेडी आहे, आता निघूया आपण. तर मंडळी आपण आता शॉपवरती आलेलो आहे आणि समोर बाग गेलं तिथं कुत्री आहेत. अरे ते एवढे भुकतात ना, आता काय बोलू. आता ही आपल्या गाडीची चावी. आता शॉपच्या जरा ते टाकायचं लागणारच आहे, कारण की काय पर्याय नाही. आता एकटाच सोबत आलेलो मी. आता येताना चित्र वाटली मला. आता ही चावी शॉपच्या आतमध्ये चला टाकली आहे. आता आपण निघूया पायी. आपला मित्र तर कॉल तर उचलत नाही. आता बघू पायी जाऊया कॉलेजला. कुत्री परत आली नसताना धरलं ना, माझं वांद नको करायला बघा. अख्खी टोळी आलेली टोळी. ही टोळी चुकून यांनी धरलं तर माझं वांदच आहे. बघ बघ बघा कुत्री कसली बघा त्यात. मला भीती वाटायला लागली आता यांच्याकडून. बरं मित्राने आत्ताच कॉल उचललेला, मोबाईल सायलेंट होता त्याच्यामुळे त्याला समजलेलं. आता तो लवकर न्यायला येतोय. तर अर्ध तर कवर केलेलं आहे मी. आता इथून जायचं रोडने आणि पुढं डायरेक्ट मेन हायवे. इथून डायरेक्ट सरळ आपलं कॉलेज आहे, औटे कॉलेज. बघू अजून बाकीचे आपले मित्रमंडळी येतात. ते दिसते का व्यवस्थित? मी बॅक कॅमेरा आहे ना त्याने शूट करीत होतो. आता माहिती नव्हतं मी कसं दिसतोय कसं नाही. आता समजतंय कसा दिसतोय. हे मागं बॅग आहे मंडळी. आपल्या मॅडम या गाडीमध्ये, मित्र तर नाही आला तर मॅडम आले गाडीमध्येच आहे. आपण डायरेक्ट कॉलेजमध्ये. मस्त वातावरण मंडळी. आपले सगळे मित्र आलेली. तिथे जास्त बोलता येणार नाही काही. मंडळी आपलं कॉलेजचा मेन एरिया आहे आणि इथं कर्मवीर भाऊराव पाटील यांचं प्रेम आहे. चला भाई चला. अरे ती बॉटल पहिली सांभाळा बरं का. सगळं आवरलंय बाई. तर फायनली आपली बस आली आहे आणि लवकरच आपण निघणार आहे. तर मंडळी फायनली आपण बसच्या आतमध्ये आलेलो आहे आणि आपले सगळं साहित्य आहे ना ते पहिले ठेवून दिलं. मंडळी थोड्या वेळातच आपण आता निघणार आहे. आता मस्त पूजा करून निघायचंय. आता बरीचशी आलेली आहेत. हो व्हिडिओसाठी युट्यूबला व्हिडिओ यस. तर फायनली आपण गाडीची पूजा करून नाही का आपण बसमध्ये बसणार होतो. आता फोटो निघाला पाहिजे ना. तिथे फोटो नव्हता निघत. कोणी दिख नाही का म्हणजे. आपण थोडा ब्रेक घेतलेला आहे, जरा बाहेर आलेलो. तर अशाच कॉलेजच्या ट्रिप मध्ये आलो नाही का, मजा एक वेगळीच असती. आणि ह्या मजेमध्ये आपण गाण्याचे बेंडे खेळल्या तर एक नवीनच आनंद भेटतो आपल्याला. सर क्या चाललं गाणं बोलायला? अरे बोला मोर 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 वा. शांत बसा. म्हणताय म्हणा.
तर फायनली आपण जेवण करायला थांबलेलो. तर जेवण करून झालं नाही का आपण पुढच्या मार्गी लागणार होतो. तर फायनली आपण एक युनिव्हर्सिटी मध्ये आलेलो. तर युनिव्हर्सिटी मधली आपली बरीचशी आपल्याला माहिती ऐकायला भेटली. आणि त्यानंतर आपण मेन येणार होतो समुद्र किनारी. तर कोणता समुद्र आहे तुम्हाला कळेनच पुढं. कोणता बीच आहे? बीचचं नाव आहे मंडळी. आपण करडे बीच पाशी आलेलो आहे आणि आता राईड चालू आहे काही मिनिटातच. बघू आता राईड आम्हाला सर करून देते का नाही. परवानगी तर नाही. आम्हाला पहिलेच म्हणलं गुडघ्यापर्यंत पाणीपर्यंत थांबायचं. आता बघू काय होते. सनसेट तर एक नंबर होणार आहे. त्यासाठी खास ट्रायपॉड आणलाय मोठा. चले यांचा फोटो काढायचा चालू आहे. मस्त पोच दे रे. त्यांचं चाललंय फोटोशूट. बाकीची काय पोरं गेली पुढं. आता बीच फिरायचा वेळ झालेला आहे. तर बाकीचे मुली आज अजून तर आले नाहीत. तर आपले सगळे मित्र परिवार फोटो काढत आहेत. आणि मेन म्हणजे आपल्याकडे आयफोन आहे त्याच्यामुळे सर्वजण आपल्या त्याच्यात फोटो काढत आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जास्त शूट करता येत नाही. बघू जमेन तेवढं मी शूट करीनच. बघू अजून आम्हाला टाइम भेटला ना. राईड करायची बरीच इच्छा आहे. पण सरांनी फक्त आम्हाला परवानगी दिली पाहिजे. पण परवानगी दिली ना मस्तपैकी आपल्या माझ्या डोक्यात आहे बनाना राईड करायची. कारण की मी एकदा केलेली त्याच्यामुळे मला अनुभव मजा आलेली. पण एक समोर बघू शकता बोटिंग चाललेली. त्या काय बोटचं नाव मला आता लक्षात नाही. जस्ट तिथं काहीतरी आहे. आता झालीच अंघोळ करायची वेळ झाली आहे. चालून दे. व्हिडिओ ना फुल ब्लॉग मध्ये काढते. फुल ब्लॉग मध्ये. म्हणजे आपण मस्त पैकी फिरतोय. काय म्हणतोय तर म्हणजे आपला ट्रायपॉड आपण घेतलेला आहे. ते बाकीचे मित्र येतील लवकर जायचं आपल्या बीचला. चला तर मंडळी मस्तपैकी आपल्या खेळून झालेले आहे. आणि आपण आता चाललोय आपल्या बसकडे. खूप मजा आली. आणि आपल्या मित्राचं काय चाललंय. चला जाऊ. सावकाश पडशील हळूहळू. GTF. ओके ओके चलो चलो. हिला भिजवा. व्हिडिओ व्हायरल. आता व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओ डिलीट नाही होगी. तुली व्हिडिओ होईल माझी. मंडळी आपली रूम होती आणि आज चेकिंग करायचंय. तर सकाळ सकाळी आपण आता निघणार आहे. आता नाश्ता करायचा आहे. आता सगळे आवरतात ते आणि बाकीचे मित्र जरा नाश्ता करायला गेलेले आहेत. सकाळचे वाजलेत 6. लवकर निघायचे. हे आपले काय स्टे होम होता ते खाली नाश्ता करायला जायचंय. आणि इथं छोटेसं गार्डन. बाकीचे काही स्टुडंट तिकडं खाली आहेत. आता आपण निघूया. चला खाली बघू. आत्ता पडलो असतो काय बे. तर मंडळी तुम्हाला म्हणलेलं गार्डन आहे आपलं. ह्या गार्डन मध्ये चाललोय. आणि इकडं काय काय माहिती. ह्या साईडचं नाही माहिती आपल्याला. आता आपण इकडं चाललोय.
प्रत्येकाचे व्हिडिओ शूट करतोय तुम्हाला सगळ्यांना गावतोय. तर मंडळी आपण आता निघालेलो आहे कोणत्या तरी जागे. आज आपण बॅकला आलो गाईज. सनम तेरी कसम हो. काय व्ह्यू आहे. चला तर मंडळी आपण इथलच्या फेमस बंदरापाशी आलेलो आहे आणि आपले बाकीचे सगळे मेंबर पुढे आहेत. आपण लास्टला का थांबतो कारण की कम्फर्टेबल आपल्याला शूट करता येते त्यामुळे. आणि इकडं समुद्र आहे या साईडला आणि इकडून सनराईज होत आहे. अजून काही सकाळ सकाळी आलो त्याच्यामुळे जास्त काही गर्दी दिसत नाही. बघू अजून वाढेलच. आम्ही लवकरच निघणार आहे. चला तर मंडळी आपण गणपतीच्या मंदिरापाशी आलोय. मस्त शूट चाललेले आहे. तर मंडळी तर फायनली आपण आलेलो आहे समुद्राच्या किनारी. असं म्हणणार नाही समुद्राच्या किनारी नाही, थोडं लांबच आहे. पण तुम्हाला एक जागा दाखवतो. एक समोर एक छोटंसं बेट दिसते तुम्हाला. हा शक्यता मला एक किल्ला वाटतोय कारण की त्याचे स्ट्रक्चर बघा सेम किल्ल्यासारखे. आणि तसंच या साईडला बघितलं ना तर या जागी पूर्ण समुद्र दिसून येतोय आपल्याला. आणि आपण बॅक साईडने आलेलो आणि इकडून सनराईज होतोय. खूप मस्त वाटतंय वातावरण आणि खाली असं मस्त गार्डन आहे. तर म्हणतात गणपतीचे पावले आहेत लहान, तर हे समोरचे दिसतात ते मला. हे बघू शकता मस्त वाटतं इथं, छान आहे मस्त. आता व्हिडिओ काढून झालेली आहे आणि सनराईज खूप मस्त वाटते. त्याचे पिक्चर तर खूप छान आलेले आहेत. आणि आपण आता इथं गणपतीच्या पावलांपाशी आलेलो. आता निघालो आपण बसपाशी. एवढं करे आपल्याला व्हिडिओ शूट करायला टाइम देतात ते. सर्वजण पुढे गेलेले आहेत, मी एकटा मागे. सगळी बसमध्ये. आता मला सरळ जायचंय, चप्पल घालायची मग जायचं. आलो 10 मिनिटं आलो. या साईडला बघितलं तर हे कुंड आहे वाटतं. तळ का कुंड आहे दोन्हीपैकी काहीतरी आहे. आणि इकडे मित्र सगळी पाणी पित होते. तर मंडळी शूट तर मस्त झालं आपलं. आणि आता आपण निघालोय बस. आता नाश्ता करायचा आहे पहिला आपल्याला, मग निघायचं आहे आपल्याला दुसऱ्या मार्गे. चला आता आपण चाललो आहे कुठे रे? वे टू कोल्हापूर. आवाज येत नाही, आवाज. आम्ही
भाऊ गाडी नाही, दुसरी गाडी आहे. अवशेष बनलेला आहे. वाघ भेटले आपल्याला पहिल्यांदा समोर समोर. यायची दुकानात चल. चल ना, एक थंड बॉटल की घर. तर मंडळी आपण आलोय कोयना डॅमच्या जस्ट वरती आणि इथं आहे गार्डन. अरे बोलून द्या जरा, काही गोष्टी बोलून जरा लोकांना पब्लिकला कळून द्या. आम्हाला इंग्लिश नाही येत, ओनली मराठी. काय चाललंय भाऊ? एकदम मस्त. ते बघ तिथे काय ती बैल नाही, ती म्हैस आहे, मोठी म्हैस. गाव आहे. कोणता गाव आहे? जनकट. कचरा टाक, कचरा टाकवला आता काय निदान आजूबाजू. अरे ते लिहिलं की बघ ना मराठी मधून. निदान कागद येते, कचरा पण नाही. चला चला. काय ओरडते रे? आजूबाजूला नाही ना फिरत आपण. तू का हे रील वाटलं बाई. हे काय ते भालूच ना? हा मग भालू तुमच्यासाठी एक भालू दाखवतो तुम्हाला मी. सेम भालू दिसतोय. हा मस्त वातावरण इथं मंडळी. पूर्ण बाजूला बघा ना, पूर्ण हिरवळ आहे. आणि इकडे थोडंफार काम घेऊन चाललेलं आहे. वरती काही मस्त बनलंय, दिसत आहे का याच्यामध्ये? ओके दिसतंय. तर मंडळी आपण आता आलेलो आहे हे बागेच्या समोर चाललं ना. इथं या डॅमबद्दल, डॅम कसा बांधला, काय काय लागलं, त्या सगळ्या गोष्टीचे फोटो इथं काढलेले आहेत. हे म्युझियम टाईप आहे. तसंच माझ्या बॅक साईडला महाराजांची मूर्ती आहे. आणि इथं कोणते काम झालेत ना ते सर्व इथं लिहिलेले आहेत आणि फोटो पण. त्या डॅमच्या विशेषता खूप काही आहे. तर कोयना डॅम हा खूप मोठा जलसाठा आहे यांचा. तर बरंचसं इथं काही खूप इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तसे मी बऱ्यापैकी थोडे सांगणच, अजून काय काय इथं होतं. तर खूप मस्त इथं आहे. तुम्हाला जरा आतमधलं पण दाखवतो जरा. तर ह्या मला तर तुम्हाला हे बघू शकता. या जागी सगळं डॅमबद्दलची माहिती दिलेली. इथं असे काय रूम बनवलेले आहेत. इथं पिक्चर्स आहेत सगळे. आणि या साईडला तुम्हाला बघा भेटते डॅमबद्दल सगळी इन्फॉर्मेशन. तर इथं पण डॅम आहे, त्या साईडला पण डॅम आहे. तर हे सर्व म्युझियम होतं.
ऊनले लागते रे अवधरच काळा टोपी घालली की तू हो ती टोपी त्याने लक्षात टोपी नाही आणले का रुमाल टोपी लावली आणलेलं सगळे अवधरच काळा आणि त्याच्या वाळून काळा पडायचा टाका पटाका खातोय जाऊ दे चढ कोण पाणी ओढत ते तुला बघ किती हा? समजत नाही पाणी केलं गरम गाडीतलं गरम आहे का जार मध्ये नाही ना तर मंडळी सगळेजण जेवाय बसलेले नाही तू खायचं नाही तू खायचंच नाही आपण आता कोल्हापूर मध्ये आलेलो आहे आणि बस एका जागी थांबलेली आहे वातावरण तर मंडळी आपण फायनली लोकेशन वरती पोहोचलोय वाटते का थोडा टाइम आहे काय माहित तरी सगळीकडे चप्पलच दिसतं ते महाग तर सगळीकडे चप्पलच होता आता थोडं चेंज झालंय इकडं बाकी कशा आहे सगळे प्लास्टिक मध्ये प्लास्टिक फायबर मध्ये हा कसा वुडन मध्ये ना प्लायवूड मध्ये ना घ्यायचं प्लस तुम्हाला मूवी आपल्याला जरा स्टँड पण येते कमी करून मूवी वगैरे बघू शकता 2000 रुपये प्राइस आहे सर हॅलो पटकन तर मंडळी आपण फायनली एक बॉक्स म्हणजे होम थिएटर घेतला छोटासा त्याला चार्जिंग करायची बाकडा काय असा बसलाय तो खरा पक्षी आहे का पुत्र आहे तर मंडळी इथं सगळे नाही का त्याच्यातून जे प्रश्न आहे ना ते तिथे सांगत असतात आणि त्याचे उत्तर आले तर काहीतरी गिफ्ट भेटतं हे वाटते शक्य ती बॅग भेटत असं टेस्ट कशी आहे आम्ही पण ट्राय करतोय आम्हाला पण ट्राय करा तर मंडळी जिरा सोडा आहे नवीन याच्यात आलेला आहे टेस्ट तर चांगली मस्त आणि जय शिवाजी आणि या जागी फीडबॅक लिहायचा असतो अरे व्यवस्थित रिले तर मंडळी आम्ही देवीच्या दर्शनाला चाललोय हा सर 1 नंबर वाजतोय सर होम थिएटर चार्जर दिलेला आहे आता फक्त चार्जिंगला लावायचं आहे हा डान्स रात्रभर डायरेक्ट घरी काय नाही सर थोडंफार ना असायचं या पूर्ण न जाऊ तर मंडळी आपण चाललोय देवीच्या दर्शनाला तर इथून कम्प्लीट 1 किलोमीटर लांब आहे पहिल्यांदा आता एवढा लांब जातोय आपण पायी मित्रांबरोबर मंडळी आपण फायनली आपण लोकेशन वरती पोहोचलोय चालत 1 किलोमीटर वाटत नाही बरं का काही सुद्धा वाटत नाही हो असं वाटतं 5 मिनिटं झाले इथे ऑलरेडी येऊन गेलोय पण ह्या दुसरा दरवाजा आहे वाटतं हा दुसरा दरवाजा आहे आम्ही त्या दरवाजाने आलो हा काला जादू आले काय चला पटापट चला गर्दी आहे का ना 1 मिनिट गिराईक जास्त झालं ना चला मंडळी
चला पुढे असून द्या ना. गाइस गाइस इधर उधर मस्त मस्त. या साईडने मस्त फोटो आहे. एक काहीची पालखी आली वाटतं. तर मंडळी आपली बाकीची मित्रमंडळी आहे खाली मस्त आवरून. ओके ओके गाईज आपण आता चेकिंग करून निघतोय. मोबाईलला काही ब्लर दिसतोय. चला आता सकाळ सकाळी उजाडलं. सकाळ सकाळी किती मस्त दुःख पडलंय. भारी वाटते रे. अरे तुझी व्हिडिओ अशी येईनच मागे. थांब थांब टाकत तुझी मस्त वाटते. सगळेजण बसले काय. आपण लेट होतो काय. काल लवकर आवरलेलं. मंडळी आपण कोल्हापूर मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये आलेलो आहे. तर आपण कोल्हापूरचे आला. तर मंडळी आपण या जागी आलेलो. तर इथं महाराजांचं स्मारक आहे आणि जस्ट समोरच बिल्डिंग आहे. आणि आज मस्त वातावरण आहे. आणि तसेच आपण चाललोय आता ज्योतिबाला. आता काय अर्धा एक तासात आपण पोहोचूच. चला जाऊया डायरेक्ट. तर मंडळी आपण फायनली ज्योतिबाला आलेलो आहे. आणि आपले बाकीचे मित्र सगळे चालले पुढं. बोल ना. तर मंडळी आपण फायनली आलेलो आहे दख्खनचा राजा ज्योतिबा. आता इथून प्रवेशद्वार आहे. तर तिथंच आपल्याला खाली जायचंय. तर मस्त वातावरण आहे. गर्दी हळूहळू वाढायला लागलेलीच आहे. आणि आपण ऑलरेडी आलेलो आहे. तर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला लगेच समजेल. मी आता येऊन गेलेलो आहे आणि आता परत एकदा आलो. एक मिनिट आम्हाला पुढे जाऊ. आम्हाला फोन तुम्ही मुलांना फास्ट चला. तर दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागलेलो. तर आपल्या मित्रांचे कांड बघा काय चालले. तर असे पोराचे उद्योग चालूच राहतात. मग आपण थोड्या वेळातच नाही का आपण पोहोचलो चॉकलेट फॅक्टरी मध्ये.
अरे सेल्फी चाल आवाज येतोय का? हा झाला गेला वेलकम ड्रिंक आलेली आहे. टेस्ट कशी? कायच आहे रे? हे पाणी कायच आहे? ऍपलच आहे. घे घे. चांगला तुम्हाला कशी टेस्ट? टेस्ट कशी आहे? अरे गार नाही सांगू नाही शकत. तुमचं तिकीट तुम्ही घ्याल का मग? हो हो. तर मंडळी आपल्याला फायनल तिकीट भेटलेलं आहे. तर आमचे 4 जणांचे आम्ही तिकीट पहिले काढले. हे सगळं काळं काय वाटते रे? ए हात करून जावं रे भाऊ. असं दाखवून जावं सर. असं दाखवून जावं. तर मंडळी आपलं फायनली वेलकम ड्रिंक दुसरी भेटलेली आहे. फ्रीचं गोष्ट कधी सोडायची नाही. फ्रीचं कधी सोडायचं नसतं. हॅलो ए चला 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 घ्या का. खाली बघा पिक्चर आहे का? होच आहे का? ओके ओके. चला घुसा. वीडियो. जो भी काम आप अपने हाथों से करते हैं उसे प्यार से करिए, तब उसका फल जरूर मीठा ही होगा. उन दिनों किसान के लिए उत्पाद बेचना मुश्किल होता था. Chocolate. Evoke as much passion as this decadent drink. Okay, okay. Chocolate comes from the evergreen cacao tree. Scientific. या साईडला सगळं चॉकलेट्स बघू शकता. पलीकडून सगळे याच्यामध्ये उतरायचं आहे आणि सगळे चॉकलेट घ्यायचे. एरिया बघू शकता. सर्व प्रॉडक्ट A to Z सगळे प्रॉडक्ट आहे. काय रे जाम. बरंच काय काय रे इथं. 2000 रुपये म्हणजे केवढं आहे. काय हनी आणि
महाग आहे. 600ची 750 600. नको भाई लय महाग आहे. एवढं महाग तर नाही घेतो. आता नको बाबा फ्रीजची गोष्ट नको. फ्रीजची गोष्ट ना. ठीक आहे. हे चांगलं. हे काय पण टेस्ट कशी असेल याची? हे चॉकलेटची. ओके टेस्ट कशी आहे? ओके थँक्यू व्हेरी मच. ते तरी नको म्हणते. तर आमच्या सगळ्या मित्रांना मोफतचं याड लागले. मोफत जे भेटेन ते तोंडाला लागेल ते घेतात. काय रे दादा? ओरिजिनल तुम्ही काय रे? काय काय माहिती? घे ना तुला घ्यायचं असं. होम शेट हाय बाय. 100 रुपये भरा आणि पोटभर खा. फ्री फ्री 100 रुपयात बरंच टेस्ट करायला भेटत. चला चला. अभी इथे गार्डन आहे काय? चॉकलेट्स. तर मंडळी आता आपला 3 दिवसाचा प्रवास समाप्त झालेला आहे. आता काही का मोबाईल त्याचा स्विच ऑफ होत आला आहे, त्याच्यामुळे आपण जास्त शूट केलं नाही. आपण डायरेक्ट एंड करणार आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली आपले 3 दिवसाची तेवढं मला कमेंटमध्ये सांगा.